मी देव झालो असं स्वतःला कोणीही म्हणवून घेऊ नये, तुमच्यातलं देवत्व लोकांना ठरवू द्या। मोहन भागवतांचं वक्तव्य। क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखं कधी होऊ नये असाही सल्ला। रामदास कदमांचा मुलगा आमदार योगेश कदमांना भाऊबंदकीचा सामना करावा लागणार। चुलत भाऊ अनिकेत कदम विरोधात प्रचार करणार। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी ही शेवटची निवडणूक। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीवेळी ही शरद पवारांची शेवटची निवडणूक असल्याचं बावनकुळेंचं वक्तव्य होतं। जयदीप आपटेच्या बचावासाठी भाजपशी संबंधित कायदेपंडितांची फौज उभी। संजय राऊतांचा आरोप। छत्रपतींशी बेईमानी यांच्या रक्तातच अशीही टीका। मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा 5 वर्षांपासून अडगळीत। मध्य रेल्वेच्या नियम बदलामुळे पुतळा धूळ खात पडल्याची चर्चा। एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खुर्चीसाठी चंद्रपुरातून सागवान वापरणार। 3000 घनफूट सागवान पाठवणार असल्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। राम मंदिर आणि संसद भवनातही चंद्रपूरचंच सागवान वापरलंय। आपलं टार्गेट देवेंद्र फडणवीस। सुप्रिया सुळेंचे प्रवक्त्यांना आदेश। शिंदेंचे बैर नहीं, देवेंद्र तरी खैर नहीं असा सल्ला। मनोज जरांगेंवरही टीका न करण्याच्या सूचना। काँग्रेसचा विधानसभेच्या 288 पैकी 172 जागांचा आढावा पूर्ण। उर्वरित जागांचाही आढावा लवकरच पूर्ण करणार। खबरदारी म्हणून सगळ्या जागांची तयारी सुरू। महाराष्ट्रात परकीय गुंतवणूकदारांचं आकर्षण असल्याची फडणवीसांची माहिती। पहिल्या तिमाहीमध्ये 70,000 कोटींची गुंतवणूक। टॉपच्या 8 राज्यांच्या बेरजेपेक्षा जास्त गुंतवणूक। गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। काही गणपती स्पेशल गाड्या 4.5 तास तर नियमित गाड्या 1.5 तास उशिरानं। मुंबई गोवा हायवेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी। सुकेळी खिंड लोणेरे परिसरात वाहनांच्या रांगा। पावसाच्या सरी आणि महामार्गावरच्या चिखलामुळे वाहतूक मंदावली। फुलांना मिळतोय सुका मेव्याचा भाव। गुलछडीच्या 1 किलोची किंमत 1400 रुपयांवर। बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या गुलछडीच्या खरेदीसाठी पुण्या मुंबईत ग्राहकांची झुंबड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।